मकर संक्रांत विशेष आज आपण इथे कांदा लसूण न घालता झणझणीत अशी तर्रीवार कटाची आमटी बनवून घेणार आहे। त्यासाठी मसाला बघूया। धने, जिरे, बडीशेप घेतलेले, फुटाणा डाळ, खसखस, पांढरे तीळ, आणि खडा मसाला, 2 बेडगी मिरची। खोबरं इथे मी बारीक खवून घेतलेले, त्यानंतर 1 टोमॅटो घेतलेले, कोथिंबीर घेतलेले, आलं घेतलेले आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या। हा मसाला आपल्याला इथे चांगला भाजून घ्यायचा आहे। भाजून घेतल्याच्या नंतर आपल्याला चांगला गार करून घ्यायचा आहे। सगळ्यात पहिला आपण कोरडा मसाला जो खडा मसाला म्हणून घेतलेला आहे तो आपण इथे वाटून घ्यायचा आहे आणि तो कोरडा वाटायचा आहे, म्हणजे त्याची व्यवस्थित बारीक अशी पूड होते। नंतर त्यामध्ये आपण जो ओला मसाला म्हणजे टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं घेतलेले ते घालून घ्यायचे, पाणी घालायचे आणि बारीक वाटून घ्यायचा। कोरड्या मसाल्यामध्ये हिंग घ्या, हळद घ्या, लाल तिखट घ्या, गरम मसाला घ्या, मिक्स मसाला जो खडा मसाला असतो तो घ्या, धने पावडर घ्या, मीठ घ्या, तेल घाला, जिरी मोहरी घाला, घेतलेला कोरडा मसाला घाला, ओला मसाला घाला, थोडंसं पाणी घाला आणि व्यवस्थित हलवून तेल सुटेपर्यंत मसाला चांगला शिजवून घ्या। तोपर्यंत डाळीचं पाणी जरासा वेळून घ्या। वेळून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये परत थोडंसं पाणी घाला आणि परत मसाला चांगला शिजवून घ्या। मसाला शिजवून घेतला की त्यामध्ये डाळीचं पाणी घाला, कोथिंबीर घाला, मीठ आवश्यकतेनुसार वाटलं तर घाला आणि त्यानंतर थोडीशी डाळ यामध्ये शिजलेली डाळ जे आहे पुरण, ते पुरण यामध्ये घाला, म्हणजे घट्टसरपणा येतो आणि खळखळून उकळी घ्या। उकळी आली की 10 मिनिटं आमटी अशीच उकळती ठेवा। बघू शकता छान तरी आलेली आहे, झणझणीत झालेली, आवडली।